तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की आता ही तांब्या आणि पातेलं का आहे, प्रश्न पडला असेल खतरनाक. तर मित्रांनो, मी शेखर माने गोट फार्म. तर मित्रांनो, या पातेल्यामध्ये आहे दूध. हे बघा, तुम्हाला दाखवतो. आता हे दाखवायपुरतं थोडं दूध आहे मित्रांनो, कारण मी रोज संध्याकाळी 3 लिटर दूध आणतो माझ्या शेळ्यांच्या पिलांना. तर मित्रांनो, दुधामध्ये इतकी ताकद आहे की ती ताकद दुसऱ्या कुठल्याही वस्तूमध्ये नाही, कुठल्याही पदार्थामध्ये नाही. तर मित्रांनो, ही जी 3 लिटर दूध आहे, हे मी 3 लिटर दूध काय करतो, तर माझी 4 बोकडं आहेत मित्रांनो. मी त्या 4 बोकडांना ते दूध पाजतो. तर ह्या दूध पाजण्याचा रिझल्ट काय आहे, ह्या दूध पाजण्यामागचा हेतू काय मित्रांनो, तर ज्या वेळेस पूर्ण 3 महिने होईपर्यंत त्याला दुधाची गरज आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला माझ्या दुधावरची बोकड दाखवतो. माझी 3 बोकडं आहे ती. आम्ही जे म्हशीचं दूध पाजलंय, दुधामध्ये किती ताकद असते ती. तर मित्रांनो, मी तुम्हाला बोकडं दाखवतो. हा, हे बघा, ही बोकड बघून घ्या. आईचं पण दूध पितं आणि म्हशीचं पण दूध पितं. तर ह्या बोकडाचं वय किती आहे, म्हणजे दिवस किती आहे, कंप्लीट 2 महिने 7 दिवस. हे झाला एक बोकड. तर मित्रांनो, हा दुसरा बोकड बघा, ह्याची चमक कशी आहे, ह्याची कातीन कशी आहे बघा. नंतर एवढं रे what? तर मित्रांनो, हा आहे तिसरा बोकड. ह्याला शेळीचं दूध नाही, पूर्ण म्हशीचं दूध आहे मित्रांनो. आणि ही 3 बोकडं कंप्लीट 2 महिने आणि 7 दिवसाचे. आणि मित्रांनो, हा आहे चौथा बोकड. कशा आहे चमक, कसा आहे तेज बघा. तर हा फक्त दुधाचा परिणाम असतो मित्रांनो. दुधामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.